उपासनेला प्रारंभ करूया. ओ पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात प्रवेश करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वशक्तिमान गौरवी प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं स्तुती स्तवन करतो, तुला गौरवतो परमेश्वरा. आजच्या या पवित्र रविवारच्या उपासनेमध्ये आम्हा सर्व भक्तगणांना तुझी भक्ती आणि उपासना करण्यासाठी चर्चमध्ये आम्हाला तू एकत्रित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुला गौरवतो परमेश्वरा. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. मागील आठवडाभर प्रभू तू आमच्या सोबत होतास. आम्हाला तू अद्भुत रीतीनं सहाय्य केलंस. आमच्या गरजा तू अद्भुत रीतीने पूर्ण केल्यास. आम्हाला तू आरोग्य दिलंस. या सर्व तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल परमेश्वरा आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो परमेश्वरा. आज आम्ही प्रार्थना आणि विनंती करत आहोत. आज तुझी उपासना, भक्ती, आराधना परमेश्वरा गीत, वचन आणि प्रार्थनेद्वारे करणार, तेव्हा ते तुला मान्य आणि ग्रहणीय हो. हीच प्रार्थना परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणापाशी करत आहोत परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो आजच्या या उपासनेमध्ये जे भक्तगण तुझ्या पवित्र मंदिरात उपस्थित राहून या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे परमेश्वरा ऑनलाईनच्या माध्यमातून देखील जी मंडळी या भक्तीमध्ये सहभागी झालेली आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनापाशी घेऊन येतो. सर्वांना तू आशीर्वादित कर आणि जे येण्याच्या मार्गावर आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकांना आमच्यामध्ये तू सुखरूपपणे घेऊन ये परमेश्वरा. आजची भक्ती, आजची उपासना, आजचं तुझं पवित्र वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं होऊ दे परमेश्वरा. आता इथून संपूर्ण पुढची वेळ आणि आम्ही स्वतःला आणि या भक्ती उपासनेला तुझ्या हाती समर्पित करत ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण परमेश्वराचं स्तुती आणि स्तवन करत असताना उपासना संगीतातून गीत क्रमांक 534 होईल वृष्टी कृपेची हे गीत यावेळेस आपण गाऊया. मंडळी आपल्या जागेवर उभी राहतील. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे. तेने तुष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येताती दयेची, आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती. हे धोड भारी वारीची, हिंड्या टेकडांतती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येताती दयेची, आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता. सोक्ती करा स्वामी साची, त्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येताती दयेची,
आम्हासु वृष्टी हवी, होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभु इष्ट का, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दहेची, आम्हासु वृष्टी हवी. आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार आपण विश्वासाने तो बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आपण उभे असतानाच आजच्या आळीपाळीच्या शास्त्रपाठाचं वाचन यावेळेस आपण करूया. स्तोत्रसंहिता याचा 92 अध्याय आणि त्याची 1 ते 15 ही वचने आजच्या आळीपाळीचा शास्त्रपाठ आहे. आणि मी विनंती करतो मिसेस विद्या गोरे मॅडमला की ते समोर येतील आणि या आळीपाळीच्या शास्त्रपाठाचं वाचन करतील. स्तोत्रसंहिता 92 याचं 1 ते 15 आपण ही वचने वाचूया. देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्पर तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. दुर्जन गवताप्रमाणे उगवेल व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावेल, म्हणजे त्याचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील, सर्व दुष्कर्माची दानादान होईल. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाळे आहे. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मासंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. शेवटचं वचन आपण एकत्र वाचूया. ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. आमीन.
भुव तो बाप पुत्र आत्मा जा त्रेकालाद्या अनंत सर्व मंडळी आपल्या जागेवर बसतील. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया आणि आपल्यासाठी मंगला कांबळेताई मध्यस्थीच्या प्रार्थनेचं पुढारीपण करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 परमेश्वर बाप्पा, राजांचे राजा, तुला मान महिमा आणि सदस्य सर्व कास. प्रिय बाप्पा, तू आम्हाला रात्रभर सांभाळून आजचा दिवस दाखवलास आणि तुझी स्तुती आणि गौरव करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू घेऊन आलास. त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. आज जे वचन तू आमच्यासाठी दिलेलं आहे प्रभू, ते तू आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज जे बाळासाहेब संदेश सांगणार आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, तू त्यांना आशीर्वादित कर. आम्हा सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तू भर, अशी तुझ्या चरणावर प्रार्थना करते. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर बाप्पा, आमचे महिला मंडळ जे आहे त्या सर्व महिलांवर तुझा आशीर्वाद पाठव आणि तुझं काम नेमस्तपणाने शिस्तीने करण्यासाठी प्रत्येक बहिणीला तू सहाय्याने मदत कर. त्याचप्रमाणे संडे स्कूल लेकरं, त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद पाठव. संडे स्कूल सुप्रिटेंडंटवर आशीर्वाद पाठव. आणि प्रभू, तुझं वचन आतापासूनच जो पाय आहे तो त्यांना शिकवत असताना प्रभू म्हातारपणापर्यंत त्यांनी ते लक्षात ठेवावं. तुझं वचन बोलत राहावं आणि तुझं गौरव करत राहावं. म्हणून प्रभू, या लेकरांचाही ताबा तू घे, अशी तुझ्या चरणावर प्रार्थना करतो. हे परमेश्वर बाप्पा, त्याचप्रमाणे मैत्रिणी तरुण वर्ग प्रभू परमेश्वर बाप्पा, त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद पाठव आणि त्यांच्याकडूनही तुझं स्तुती आणि गौरव तू करून घे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर बाप्पा, आमचे बिशप साहेब मॅडम, त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद पाठव आणि सर्व जी जबाबदारी त्यांच्यावरती तू दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी प्रभू त्यांना तू सहाय्याने मदत कर, अशी तुझ्या चरणावर प्रार्थना करते. आमच्या सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव. इथून पुढची वेळ आणि समय तुझ्या हाती सोपून देत आहे. धन तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागते, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आजच्या मननाच्या शास्त्रपाठाचं वाचन करणार आहोत. नवीन करारामधून 2 कोरिंथ याचा 6वा अध्याय आणि 14 ते 18 हा आजच्या मनन आणि चिंतनाचा शास्त्रपाठ आहे. आणि यावेळेस मी विनंती करतो, ब्रदर हर्बर्ट पुढे येऊन शास्त्रपाठाचं वाचन करतील. नवीन करारामधून 2 कोरिंथ याचा 6वा अध्याय वचन 14 ते 18. पहिला ते कोरिंथीकरास 2 पत्र याचा 6वा अध्याय आणि 14 ते 18 वचन आपण वाचूया. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यात कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाचे असे म्हटले आहे की, मी त्याच्यामध्ये वास करून राहील, मी त्याचा देव होईल व माझे लोक होतील. म्हणून त्याच्यामध्ये निघा, वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. आणि मी तुम्हाला पिता कसा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या
अशी व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. वाचली वचनं देव बाप आशीर्वादित करो. यावेळेस आपण या वचनांवर मनन आणि चिंतन करण्या अगोदर MYF तर्फे काही गीत यावेळेस आपण ऐकूया आणि मी तरुणांना विनंती करतो की ते समोर येतील आणि प्रेझेंट वर्शिप. चेक चेक हॅलो हॅलो चेक. चेक चेक प्रेज द लॉर्ड. मी सर्वांना विनंती करतो की आपल्या जागेवरती उभं राहावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपलं जे पहिलं गीत आहे ते पाप्याची हिरवळ भुरळ पडली. पापाची हिरवळ भुरळ पडली, बहुकुडिया गेलं, अहो बहुकुडिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहुकुडिया गेलं, बहुकुडिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. वाढत गेला पापाचा भार, देवापासून गेलं ते दूर. 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 पापाची सजा मरण दंड, पापाची सजा मरण दंड, पापाची सजा मरण दंड. पापाची सजा मरण दंड विसरून या गेलं, अहो विसरून या गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. मनाचे विचार पाडिते मोह, कळेना समोर पापाचा डोह. मनाचे विचार पाडती मोह, कळे
ना समोर पापाचा डोह मनाचे विचार पाडिते मोह कळे ना समोर पापाचा डोह मनाचे विचार पाडती मोह कळेना समोर पापाचा डोह मोहात पडलं पापाशी जडलं मोहात पडलं पापाशी जडलं मोहात पडलं पापाशी जडलं मोहात पडलं पापाशी जडलं बकुनिया गेलं अहो बकुनिया गेलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू गेलं पाप वाटेनं शोधून काढलं येशू राजानं 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 करता पश्चाताप पाप मुक्त झालं 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 अखेरीस हे घडलं अखेरीस हे घडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं देवाला आनंद झाला हो फार देवाला आनंद झाला हो फार येशूला आनंद झाला हो फार देवाला आनंद झाला हो फार येशूला आनंद झाला हो फार देवाला आनंद झाला हो फार येशूला आनंद झाला हो फार देवाला आनंद झाला हो फार येशूला आनंद झाला हो फार पाप्याचं तारण झालं हो पाप्याचं तारण झालं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं आपलं जे दुसरं गीत आहे ते कोण मित्र येशू आणि फक्त इंग्लिशमध्ये व्हॉट अ फ्रेंड वी हॅव इन जीजस.
Take it to the Lord in prayer. आपलं जे पुढचं गीत आहे ते पवित्र आत्मा आ. आपल्या स्क्रीनवरती लिरिक्स आहेत. सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र
समर्थ देवचं पिता, तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं, सर्वांना इथं एकत्रित केलं, ही सुंदरशी गाणं गायची वेळ दिली, प्रसंग दिला म्हणून उपकार मानतो. तुझी जी उपास्तुती केली आहे, जी गीत गायले त्याच्यावरून सर्वांना आशीर्वादित कर, सर्वांना तू आशीर्वाद पुरव. जे येण्याच्या मार्गावर आहे त्यांचा येण्याचा प्रवास सुखरूप असं कर, आणि इकडे येऊन त्यांना भक्ती अटेंड करायचं सामर्थ्य दे. जे ऑनलाईन भक्ती अटेंड करत असणार त्यांनाही तू आशीर्वादित कर, जे आजारी असणार त्यांनाही तू बरं कर आणि त्यांनाही चर्चमध्ये यायला चान्स दे, अशी तुला प्रार्थना करतो. जे पुढचा संदेश आपण ऐकणार आहोत ते आशीर्वादित कर. ही लहानशी प्रार्थना तुझ्या गोड आणि प्रेरणा करतो म्हणून तो ऐक. आमेन. या गीतांसाठी तरुण संघाचे आणि वादक वृत्तांचे मनापासून आभार. प्रभू तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वादित करू. प्रियांनो, आजच्या मनन आणि चिंतनाचा जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे, जुन्या करारामधनं स्तोत्रसंहिता 92 अध्याय आणि त्याची 1 ते 15 ही वचने, आणि नवीन करारामधून 2 करिंथ याचा 6वा अध्याय आणि वचन 14 ते 18 हा आजच्या मनन आणि चिंतनाचा शास्त्रपाठ आहे. आणि आजचा हा रविवार आपण जागतिक विवाह दिन या स्वरूपात आपण साजरा करत आहोत. जागतिक विवाह दिवस याच्याविषयी बघत असताना याची सुरुवात जी आहे अमेरिकेमध्ये 1980 या वर्षामध्ये त्याची सुरुवात झाली. आणि मग जे विवाहित जोडपे आहेत त्यांनी त्या शहराचे मेयर, राज्याचे गव्हर्नर आणि सर्व बिशपांना पत्र पाठवली, निवेदनं दिली आणि सांगितलं की फेब्रुवारी महिन्याचा 2रा रविवार हा पतीपत्नीचा आदर आणि सन्मान करत असताना, कुटुंबाचा आदर आणि सन्मान करत असताना जागतिक विवाह दिन म्हणून साजरा करण्यात यावा. आणि मग 1983 पासून तो बहुतेक देशांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा जो 2रा रविवार आहे तर तो जागतिक विवाह दिवस म्हणून प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. तर आज या जागतिक विवाह दिनाच्या निमित्तानं मंडळीतील सर्व जे कुटुंबीय आहेत, पती-पत्नी आहेत, तर त्या सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वादित करो. समृद्धी, भरभराट, आरोग्य, समाधान, कृपा देवाची तुम्हा सर्वांसोबत असो, हीच परमेश्वराचरणी मी प्रार्थना करतो. प्रियांनो, आजच्या दिवशी जे आहे, ज्यांची लग्न झालेली नाहीत तर ते काय करतात, आजच्या दिवशी आपली होणारी जी वधू आहे किंवा वर आहे तर ते एकमेकांना काय करतात, लग्नाच्या विवाहाची मागणी देखील करत असतात. जरी याची सुरुवात ही 1983 पासून झालेली आहे, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला साक्ष देतं की परमेश्वराने जगाच्या निर्मितीमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की सुरुवातीलाच कुटुंबाची स्थापना केलेली आहे. परमेश्वर हा कुटुंबाचा संस्थापक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने योहान याचा 2रा अध्याय काना येथील लग्नामध्ये त्यामध्ये सहभागिता ठेवून लग्नाला, विवाहाला काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळं इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 4थ्या वचनामध्ये देवाचं वचन असं सांगतं की विवाह, लग्न सर्वस्वी आदरणीय असावे. कारण की परमेश्वरानं, प्रभू येशू ख्रिस्तानं त्याची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. आणि परमेश्वरानं या माध्यमातनं मुलगा आणि कन्या या दोघांना एकत्र करून एक प्रकारे मानवावर कृपा केलेली. ही देवाची कृपा आहे.
विवाह लग्न जे आहे हा परमेश्वराचा मानवाला मिळालेला उत्तम उपहार आहे. प्रियानो, जागतिक विवाह दिन साजरा करत असताना विवाहाचा जो मुख्य उद्देश आहे, मुख्य जे पर्पज आहे, तर ते आपल्याला उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 7वं वचन आणि उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 18वं वचन यामध्ये आपल्याला ते पाहायला आणि वाचायला मिळतं की विवाहाचा मुख्य उद्देश हा आहे की पती आणि पत्नीने एकमेकांसोबत काय करायचं आहे, त्यांनी है ना सहाय्यक, एकमेकांना ते सहाय्यक असावेत, ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण की जेव्हा उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आपण वाचतो दुसरा अध्याय 7व्या वचनामध्ये की परमेश्वराने काय केलेलं आहे, 18व्या वचनामध्ये देखील लिहिलेलं आहे की परमेश्वराने मातीचा काय केला, मनुष्य घडविला आणि त्याला आदाम हे नाव दिलं. तर हे नाव आदाम जे आहे तर तो एक हिब्रू शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो डस्ट, धूळ, माती. परमेश्वराने मनुष्याला घडवलं आणि त्यानंतर जगाची निर्मिती आपण त्या ठिकाणी वाचतो. वनपशु, ग्रामपशु, आकाशातील पक्षी, जमिनीवर रांगणारे प्राणी. परंतु परमेश्वरानं बघितलं की आदामाला अनुरूप असा सहाय्यक त्याला मिळालेलं नाही आणि मग परमेश्वरानं हवेची, पत्नीची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे, हवेला घडवलेलं आहे. आणि उद्देश काय होता, शलोमोन राजा म्हणतो उपदेशक याचा 4था अध्याय 9 ते 11 ही वचने जर कोणाला मिळाली तर कृपया वाचा. उपदेशक 4था अध्याय वचन 9 ते 11. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. पुढे काय लिहिलेलं आहे, जो एकटा असला जर तो पडला तर दुसरा त्याला काय देईल, हात देईल. परंतु जो एकटा असतो तर लिहिलेला आहे की त्याची दुर्दशा होते. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी पडला तर दोघांना त्यांचा प्रतिकार करता येईल. शलोमोन राजा म्हणतो की एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. आणि त्यामुळं विवाहामध्ये जे नवीन दाम्पत्य पती व पत्नीच्या स्वरूपात परमेश्वर एका नवीन कुटुंबाची स्थापना करत असतो, तेव्हा पती आणि पत्नी एकमेकांना अभिवचना देतात. श्रीमंतीत आणि दारिद्र्यात, है ना, सुखात आणि दुःखात, आजारीपणात आणि निरोगी अवस्थेत. पुढे लिहिलेलं आहे की मी तुम्हाला आपले धरून आपले करून राहीन, तुमची काळजी घेईन, तुमच्यावर प्रीती करीन. आणि असे वचन है ना मी देतो, किंवा असे वचन मी देते, आणि माझी धर्मपत्नी किंवा धर्मपती म्हणून मी तुमचा स्वीकार करते. प्रियांनो, विवाहाचा मुख्य उद्देश जो आहे की पती आणि पत्नी या दोघांनी एकमेकांस सहाय्य करावं. सहाय्यक या दृष्टिकोनातून परमेश्वरानं कुटुंबाची स्थापना केलेली आहे. आणि परमेश्वर हा कुटुंबाचा काय आहे, संस्थापक आहे.
आणि त्यामुळं इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की लग्न सर्वस्वी आदरणीय असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रियांनो, विवाहाचा दुसरा जो मुख्य उद्देश आहे की ज्या परिवाराची कुटुंबाची परमेश्वरानं स्थापना केलेली आहे पती आणि पत्नीच्या स्वरूपात, तर पतीचं हे कर्तव्य आहे की आपल्या पत्नीचा सांभाळ करणं, आपल्या पत्नीवर प्रीती करणं, जे आपण इफिसकरासपत्र 5वा अध्याय 25 या वचनामध्ये वाचतो आणि तिताला पत्र 2रा अध्याय 4थ्या वचनामध्ये पत्नींसाठी देखील लिहिलेलं आहे की तुम्ही आपल्या पतीवर काय करा, प्रेम करावं, आपल्या नवऱ्यावर तुम्ही काय करावं, प्रेम करावं, त्याच्या अधीन राहण्यासाठी संत पौलानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अधीन राहणं याचा अर्थ असा नाही की आपण ते दुय्यम स्तराचे आहेत आणि आपण त्यांच्यावर अधिकार गाजवावा. या दृष्टिकोनातून संत पौलानं अधीन हा शब्द वापरलेला नाही, कारण की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष हे दोन्ही कसे आहेत, एकसारखे आहेत. परमेश्वरानं दोघांनाही भरभराटीचा समृद्धीचा आशीर्वाद हा दिलेला आहे. आणि एक कुटुंब म्हणून विवाहाच्या माध्यमातून जेव्हा परमेश्वर स्थापना करतो तर त्याचा मुख्य उद्देश आहे की कुटुंबामध्ये एकमेकांविषयी प्रीती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे संत पौल म्हणतो 2 कोरिंथ्याचा 14वा अध्याय वचन 1 मध्ये, कृपया ते वचन वाचा. कोरिंथ्यास दुसरे पत्र 14वा अध्याय आणि वचन 1. प्रीती हे तुमचे काय असू द्या. त्यामुळे म्हणतो संत पौल की हे तुमचे ध्येय असू द्या. कारण की कोरिंथ्यास 13वा अध्याय 4 ते 8 मध्ये लिहिलेलं आहे, प्रीती काय करत नाही, हेवा करत नाही. प्रीती हे परोपकारी असते. प्रीती अंतर देत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती सर्व गोष्टी सहन करते आणि प्रीती कधी अंतर देत नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की प्रीती तोडण्याचं काम करत नसते, तर प्रीती जोडण्याचं काम करत असते. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मला आणि तुम्हाला राहायचं आहे आणि हा विवाहाचा मुख्य उद्देश आहे. प्रियांनो, विवाह करताना काही गोष्टींची काळजी देखील घेण्यासाठी संत पौलानं या ठिकाणी नमूद केलेलं आहे, जे आपण 2 कोरिंथ याचा 6वा अध्याय 14 ते 18 या वचनामध्ये आपण वाचलेलं आहे की विश्वास न ठेवणाऱ्यांसोबत काय करायचं आहे, आपल्याला भागी व्हायचं नाही आहे ना. विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, विभक्त होऊ नका आहे ना. आणि मग काही उदाहरणं पुढं संत पौलानं दिलेली आहेत की उजेड आणि अंधकार यांचा मिलाप होऊ शकत नाही. विश्वास ठेवणारा आणि विश्वास न ठेवणारा वाटेकरी होऊ शकत नाही. तर प्रियांनो, विवाह करताना आपल्या मुलाबाळांची देखील विवाह करताना मला आणि तुम्हाला याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ख्रिस्ती जीवन हे विश्वासावर आधारित आहे आणि इब्री लोकासपत्रामध्ये लिहिलेलं आहे की जो कोणी विश्वास ठेवतो, विश्वास बाळगतो, परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होत असतो. जो कोणी विश्वास ठेवतो प्रभूवर, त्याचं काय होतं, तारण होतं, त्या घराण्याला उद्धार प्राप्त होतो. तर विवाह करत असताना आम्हाला या गोष्टींची देखील गांभीर्यानं याकडं लक्ष द्यायचं आहे. आणि कारण की विवाह हा परमेश्वरानं स्थापलेला तो त्याचं काय आहे, संस्थापक आहे. आणि प्रियांनो, आज आपण जागतिक विवाह दिन साजरा करत असताना परमेश्वर जो आहे त्याच्या वचनातनं मला आणि तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की कुटुंबाचा
आधारस्तंभ काय असतो? विश्वास, फेथ, है ना. कोणतीही इमारत असो, कोणतंही घर असो, त्या घराचा आणि त्या इमारतीचा पाया जो आहे, फाउंडेशन जे आहे, जेवढं मजबूत असेल, जेवढं खोल असेल, तेवढी ती इमारत, तेवढं ते घर जे आहे मजबूत आणि स्थिर असेल. त्या घरावर, त्या इमारतीवर उन्हाचा परिणाम होणार नाही, थंडीचा परिणाम होणार नाही, पावसाचा परिणाम होणार नाही, वादळाचा परिणाम होणार नाही. मत्तई 7वा अध्याय यामध्ये येशू ख्रिस्ताने जो दाखला सांगितला आहे, तर त्या दाखल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ते घर पडणार नाही, तर ते घर टिकून राहील. ख्रिस्ती कुटुंबामध्ये, पती पत्नीच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताप्रती जेवढा खोल विश्वास असेल, डीप फेथ असेल, है ना, तेवढं आमच्या कौटुंबिक जीवनात, पती पत्नीच्या जीवनात येणारं कोणतीही विपरीत परिस्थिती, कोणताही आजार, कोणतंही संकट, कोणतीही आर्थिक परिस्थिती किंवा कोणतेही प्रश्न जे आहे, तर ते आम्हावर प्रभावी होणार नाहीत, आम्हावर ते प्रबळ होणार नाहीत. कारण की का प्रबळ होणार नाहीत? कारण की आमचा प्रभूप्रती काय आहे? विश्वास आहे. प्रभूप्रती आम्ही विश्वासामध्ये स्थिर असे मुळावलेले असल्या कारणानं दावीद राजा म्हणतो स्तोत्रसंहिता 125मध्ये की जे देवावर विश्वास ठेवतात तर ते सियोन डोंगरासारखे आहेत. सियोन म्हणजे स्वर्ग. स्वर्ग हा टळणारा नाही, स्वर्ग हा नेहमी स्थिर असणार आहे. तर स्वर्गासोबत त्याची तुलना विश्वासणाऱ्यांची केलेली आहे. आणि त्यामुळं ख्रिस्ती कुटुंबाचा जो आधारस्तंभ आहे विश्वास, त्या विश्वासामध्ये पती आणि पत्नींना त्यामध्ये स्थिर राहायचं आहे. एक दुसऱ्यांवर जशी ख्रिस्ताने प्रीती केली तशी आम्हाला एकमेकांवर प्रीती करायची आहे. एका कुटुंबामध्ये आईवडील आणि त्यांची मुलगी राहत असताना वडील जे आहेत, जेव्हा जेवण तयार केलं जायचं तर तो पती जो आहे अर्थात वडील आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला म्हणायचा, भाकर जाड झालेली आहे, कालवणात मीठच नाही आहे, चपाती बरोबर भाजलीच नाही, भाजी बरोबर झाली नाही, म्हणजे काही ना काहीतरी उणिवा, काही ना काहीतरी जेवणाला बसणार की जेवणाच्या अगोदर ते पतीचं त्या वडिलांचं चालू व्हायचं. त्यांची जी मुलगी होती ती बघत होती वडिलांकडं, आईकडं. आणि जेव्हा पत्नी सर्व जेवण आणून टेबलावर ठेवत असे, मग जेवणाला सुरुवात होण्या अगोदर पती जो आहे, वडील जो आहे, प्रार्थना करत असे. प्रार्थना करत असताना मात्र असे शब्द वापरायचा तो प्रार्थनेमध्ये की वाटायचं काय धार्मिक आहे ना, लय धार्मिक माणूस, त्याच्या जीवनामध्ये काहीच वाईट गोष्ट नसणार, एवढे एकदम भारी भारीचे शब्द, संस्कृत शब्द, उर्दू शब्द, देवाला धन्यवाद देणार, देवाचे आभार मानणार, देवाला स्तुती करणार. तेव्हा मुलीने वडिलांना प्रश्न केला, डॅडी, देव प्रार्थना ऐकतो का? तर हा प्रश्न विचारल्याबरोबर वडिलांना प्रश्न पडला की मुलीनं असा कसा प्रश्न विचारला, प्रार्थना झाली होती. वडील म्हणाले, बाळा, देव प्रार्थना ऐकतो. मग मुलीनं दुसरा प्रश्न केला, काय देव सर्वच आमचं बोलणं ऐकत असतो का? वडिलांनी म्हटलं की हो बाळा, देव जो आहे सर्वच आपलं ऐकत असतो. आणि असं उत्तर दिल्यानंतर मुलगी जी आहे त्या ठिकाणी शांत, स्तब्ध राहिली, पॉज, काहीच बोलली नाही आणि वडिलांकडे नुसतं पाहत राहिली. वडिलांना कळलं प्रार्थनेअगोदर मी काय बोललेलो आहे माझ्या बायकोला, है ना, नेहमी बोलत राहत असतो मी. प्रियांनो, दावीद राजा देखील म्हणतो
स्तोत्रसंहिता 139 अध्याय 1 ते 7 ही वचने आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 139 अध्याय वचन 1 ते 7. दाऊद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहेस. लोकांनी ओळखलं तर नाही ओळखलं, परंतु दावीद राजा प्रामाणिकपणाने म्हणतो की तू मला ओळखतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची तुला माहिती आहे. असा एकही शब्द माझ्या तोंडातून निघत नाही. मागून पुढून मला वेढिले. आणि पुढे दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, जर मी वर आकाशात गेलो तर तिथेही तू आहेस. अधोलोकात मी आपले अंथरूण केले तरी तिथेही तू आहेस. परमेश्वराची नेत्र सर्वत्र आहेत. परमेश्वराचे कान सर्वीकडे लागलेले असतात. आणि त्यामुळं संत याकोब देखील म्हणतो, याकोबाचं पत्र याचा 2 अध्यायामध्ये 9 ते 11 या वचनामध्ये, की संत याकोब म्हणतो की ज्या मुखाने, ज्या जिभेने आपण प्रभू आणि स्वर्गीय पित्याची स्तुती करतो, त्याच मुखाने, त्याच जिभेने जर परमेश्वरानं निर्माण केलेल्या त्याच्या प्रतिमेचा जो मनुष्य आहे, त्याला आपण काय करतो? शापही देतो, त्याला बडबड पण करतो, त्याला अपशब्द बोलतो. तर संत याकोब त्या ठिकाणी म्हणतो की असं होता कामा नये. आपण जेव्हा देवाची स्तुती करतो आपल्या मुखाद्वारे, तेव्हा आपण है ना, त्याच मुखाद्वारे परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रतिमेची, म्हणजे मनुष्याची, प्रत्येक मनुष्य जो आहे देवाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कारण की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात मनुष्याला काय केलेलं आहे? घडवलेलं आहे. जीवनाचा श्वास हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकजण ही परमेश्वराची निर्मिती आहे. आपण असं कदापि म्हणू नये की पहिल्या मनुष्याला निर्माण केलं म्हणून मनुष्य म्हणजे आदाम श्रेष्ठ आहे ना, असं नाही आहे. तसं पाहायला गेलं तर फासळीतून तिला बनवलं आहे ना, म्हणजे स्टँडर्ड आहे ती अजून आपल्यापेक्षा. आपण तरी, पण त्याकडे मी जाणार नाही. पण मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की देवानं पती आणि पत्नीच्या स्वरूपात विवाहाच्या द्वारे आशीर्वाद दिलेला आहे. आमच्यावर कृपा केलेली आहे, आम्हाला जोडलेला आहे, आम्हाला एक केलेला आहे. त्यामध्ये देवाचा उद्देश हा चांगला आहे. पेत्राच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये लोक जे आहेत लग्न करण्यासाठी नाकारतील. लिव्ह इन रिलेशनशिप ही जी पद्धत आहे तर ती पाश्चिमात्य देशामध्ये ती वाढत आहे, परंतु आपल्या देशामध्ये देखील. परंतु सांगण्याचं तात्पर्य आहे की या गोष्टी आपल्या विश्वासानुसार ज्या आहेत तर त्या योग्य नाही आहे. प्रियांनो, परमेश्वरानं विवाहाची स्थापना उत्पत्तीमध्येच केलेली आहे आणि तो कुटुंबाचा काय आहे? संस्थापक आहे. तर आज आपण हा जागतिक विवाह दिन साजरा करत असताना आपण आपल्या परमेश्वरानं जी अनमोल भेट, शलोमोन राजा म्हणतो की जो कोणी व्यक्ती, जो कोणी पुरुष स्त्रीशी विवाह करतो किंवा जो कोणी स्त्री पुरुषाशी विवाह करते तर ती देवाकडनं अनमोल वस्तू प्राप्त करते. अनमोल म्हणजे प्रेशियस, ज्याला काही मोल नाही, उत्तमातलं उत्तम परमेश्वरानं मला आणि तुम्हाला दिलेलं आहे. तर ते टिकवून ठेवायचं आहे, त्याच्याशी आपल्याला
प्रामाणिक राहायचं आहे, त्याच्याशी आपल्याला विश्वासू राहायचं आहे. आणि जशी ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली तर त्या प्रीतीमध्ये मला आणि तुम्हाला राहायचं आहे. परमेश्वर या वचनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देव. आमीन. यावेळेस आपण एक सूचना जी आहे, एक दिवसीय सेमिनारविषयी आपण ऐकणार आहोत. आणि मी ब्रदर सुनील गवई यांना विनंती करतो की ते समोर येतील आणि त्या सेमिनारविषयी डिटेल्स जी आहे ती माहिती देतील. या मेथडिस्ट मेनतर्फे 26 फेब्रुवारी शनिवारी एक दिवसाचं आध्यात्मिक शिबिराचं आयोजन मंडळीतर्फे मेथडिस्ट मेनतर्फे करण्यात आलेलं आहे. आणि आपणा सर्वांस विनंती आहे की आपण त्यामध्ये अधिक आणि अधिक त्यामध्ये सर्वांनी मिळून भाग घ्यावा. त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे की 50 रुपये प्रति व्यक्ती आहे. आणि त्याच्यामध्ये चहा आणि जेवणाची व्यवस्था आपल्यासाठी करण्यात येणार आहे, आलेली आहे. आणि 2 विषय जे आहेत त्या विषयावरती मनन आणि चिंतन केलं जाणार आहे. पहिला विषय जो आहे की मंडळीचं संजीवन आणि दुसरा विषय जो आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. तर हे 2 विषय ह्यावरती आपण जवळजवळ 1 ते सव्वा किंवा 1.5 तास आपण जे आहे की आपण त्यावरती आपण जे वक्ते आहेत त्यांच्याकडनं आपण पास्टर मंगेश रायराम हे आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि आपण सर्वांनी या आध्यात्मिक एक दिवसाच्या सेमिनारचा आपण लाभ घ्यावा मंडळीला आणि आपल्या सर्वांना विनंती आहे. थँक्यू बाळकसाहेब. प्रत्येक रविवारच्या उपासनेमध्ये आपण 5 कुटुंबियांना वेदीसमोर बोलवतो आणि त्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. तर यावेळेस मी ज्या कुटुंबियांची नावं घेणार आहे तर कृपया त्यांनी समोर यायचं आहे. मधुकर भाडलेकर आणि त्यांचं कुटुंबीय, प्रशांत भाडलेकर आणि त्यांचं कुटुंबीय, शांतराज बेली, विकास भाडलेकर आणि त्यांचं कुटुंबीय, श्रीमती शैला अल्लाट आणि त्यांचं कुटुंबीय. कृपया समोर यावेत सर्वांनी. श्रीमती शैला अल्लाट आणि त्यांचं कुटुंबीय, मधुकर भाडलेकर, प्रशांत भाडलेकर, शांतराज बेली, विकास भाडलेकर. आणि तसंच गेल्या आठवड्यामध्ये ज्यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, ब्रदर नंदकुमार त्रिभुवन, मास्टर गौरव कामेलू, मिस उन्नती यंगड, मिस प्रार्थना सरोदे. आणि लग्नाचे वाढदिवस साजरे केलेले आहेत मिस्टर अँड मिसेस फिलोमिना बापू काळे आणि रेव्हरंड अँड मिसेस सुनीता श्रीसुंदर. समोर येतील. पार्कसाहेब आले का? नाही, ठीक. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वशक्तिमान गौरवी प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं स्तुती आणि स्तवन करतो, कारण की तू धन्यवाद स्तुतीचा अतियोग्य असा आमचा जिवंत परमेश्वर आहेस. परमेश्वरा, आज तुझ्या या वेदीसमोर मंडळीतील जे कुटुंबीय समोर आलेले आहेत परमेश्वरा, आम्ही सर्वांना तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनापाशी घेऊन येतो. सर्वांना तू आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो श्रीमती शैला अल्लाट आणि त्यांचं कुटुंबीय, ब्रदर मिस्टर अँड मिसेस मधुकर भाडलेकर आणि त्यांचं कुटुंबीय, प्रशांत भाडलेकर आणि त्यांचं कुटुंबीय, शांतराज बेली आणि त्यांचं कुटुंबीय, विकास भाडलेकर आणि त्यांचं कुटुंबीय
या सर्व कुटुंबावर परमेश्वरा तुझा आशीर्वाद नेहमी आणि सदोदित असू दे. आणि आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो, वर्ष 2022 हे नवीन वर्ष परमेश्वरा या कुटुंबियांसाठी आनंदाचं, आरोग्याचं आणि आशीर्वादाचं जाऊ दे. त्यांच्या कामामध्ये परमेश्वरा त्यांना तू साह्य आणि मदत कर. आणि त्याचप्रमाणे परमेश्वरा या वर्षातील त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनेमध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांना तू मार्गदर्शन कर. आणि त्या सर्व कुटुंबियांना प्रभू तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे परमेश्वरा आज आम्ही प्रार्थना करत आहोत, गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, ब्रदर नंदकुमार त्रिभुवन, मास्टर गौरव कामेलू, मिस उन्नती जोसेफ यंगट, मिस प्रार्थना सरोदे, मिस्टर अँड मिसेस फिलोमिना बापू काळे, रेव्हरंड अँड मिसेस सुनीता अरुण श्रीसुंदर, या सर्व कुटुंबियांना परमेश्वरा आम्ही तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनापाशी घेऊन येतो. परमेश्वरा या कुटुंबाला तू आशीर्वादित कर. परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो की जसं आतापर्यंत या सर्व कुटुंबियांना तू सांभाळलेला आहेस, उत्तम आरोग्य दिलेलं आहेस, आशीर्वादित केलेलं आहेस, तसंच इथून पुढेही परमेश्वरा सर्वांचा तू सांभाळ कर, सर्वांना उत्तम आरोग्य दे, सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि असे अनेक वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस परमेश्वरा सर्वांनी एकत्रित मिळून साजरे करावेत असा स्वर्गीय आशीर्वाद परमेश्वरा प्रत्येकाला तू प्रदान कर. परमेश्वरा उपस्थित सर्व मंडळीसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो, सर्वांना तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शालोम सर्वांना. पुढील आठवड्याच्या सूचना अशा प्रकारे आहेत. पुढील आठवड्याची रविवारची जी भक्ती आहे तर ती चर्चमध्ये सकाळी 9:30 वाजता होईल. व या रविवारची उपासनेची व्हिडिओ ऑनलाईन लिंक मंडळीच्या खडकी व्हॉट्सअप ग्रुपवर सायंकाळी 6 वाजता पाठविली जाईल. तांत्रिक सहकार्यासाठी ब्रदर संजय सूर्यवंशी यांचे मनापासून आभार. आणि तसेच फास्टेट कमिटी कॉन्फरन्सच्या सर्व सभासदांचे आणि तसंच कमिटीच्या अतिरिक्त देखील मंडळीतील जे वरिष्ठ सभासद आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी सर्वांचे मनापासून आभार. तुमचं जे मार्गदर्शन आहे, सजेशन आहे, तर ते माझ्या पालखी सेवेसाठी ते चांगलं आणि आशीर्वादाचं ठरणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मला सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं की पाळकसाहेब असं करा, पाळकसाहेब तसं करा. तुमची विनंती कंप्लेंट म्हणून मी कधी घेणार नाही, पण तुमची विनंती ही माझ्यासाठी, मंडळीसाठी, देवाच्या राज्यासाठी ही वाढ करणारी आहे. त्या दृष्टिकोनातून मी ती तुमची सूचना, तुमची रिक्वेस्ट मी घेईल. आणि आहे ना, एकट्याने कोणतंही काम होत नाही, सर्वांचं संघटन आहे ना असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं मोशेच्या सासऱ्याने त्याला म्हटलं होतं की तू एकटा काम करशील तर थकशील आहे ना, तर तू काय कर, तुझ्यामधले जे ज्येष्ठ वरिष्ठ लोक आहेत, जरी तुझं वय कमी आहे, मी तुला निवडलेलं आहे, परंतु अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. तर तुझ्यामधले जे ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना तुझ्या सेवेमध्ये तू घे, म्हणजे तुझी सेवा अजून यशस्वी होईल, आशीर्वादित होईल. मोशेने ते ऐकलं आणि तिथून पुढे मोशेची सेवा ही फार प्रभावशाली रीतीनं पार पडलेली आहे. तर त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे, मातांना विनंती आहे आणि ब्रदर लोकांना देखील विनंती आहे की आपलं जे काही सजेशन असेल है ना माझ्यासाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी, तर तुम्ही फोन करून किंवा संडे स्कूल हॉलमध्ये मी उपासनेनंतर बसलेलो असतो, कारण की काही ना काहीतरी मीटिंग किंवा दृढीकरणाचे क्लास किंवा काही ना काहीतरी तिथं म्हणजे मीटिंग होत असते, तर तुम्ही मला येऊन भेटू शकता. आणि कारण की आपल्याला देवाचं काम करायचं आहे ना. संत पौल म्हणतो की माणसांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही करू नये है ना. जो स्वर्गीय देव आहे, परमेश्वर आहे ना, त्याच्याकडे पाहून आम्हाला देवाचं काम हे पुढं आणि पुढं न्यायचं आहे. तर आपणा सर्वांचं जे आहे सहकार्य मला अपेक्षित आहे आणि आपण सर्वांनी देखील माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी
प्रार्थनेत आठवण ठेवावी. आपण आठवण ठेवताच, त्याबद्दलही मनापासून आभार मानतो. आणि नेहमी प्रार्थनेमध्ये माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी आठवण ठेवावी ही आपणा सर्वांस विनंती आहे. विवाहाची घोषणा आहे. आपल्या मंडळीचे सभासद मिस्टर शरद सूर्यवंशी यांनी सूर्यवंशी हिचा विवाह मिस्टर शिरीष इंगळे यांचा पुत्र विशाल इंगळे याच्यासोबत विवाह होणार आहे. आणि हा परिवार सिटी चर्च ऑफ नॅझरीन औरंगाबाद या चर्चचे ते सभासद आहेत. हा विवाह बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी खडकी मेथडिस्ट चर्चमध्ये सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. हा विवाह होऊ नये असे जर काही कारण असेल तर 2 साक्षीदारांसह लिखित स्वरूपात त्यांनी बाळासाहेबांना भेटावे. ही विवाहाची दुसरी घोषणा आहे. आजच्या उपासनेनंतर दृढीकरणाचा वर्ग होईल आणि सर्व दृढीकरणाच्या विद्यार्थ्यांनी चर्चचे जे प्रांगण आहे तर त्या प्रांगणामध्ये तुम्हाला तिथं बसायचं आहे. तिथं दृढीकरणाचा क्लास होईल. आणि तसंच आजच्या उपासनेनंतर महिला मंडळाची मीटिंग मी घेणार आहे. तर सर्व महिला मंडळांनी आजच्या उपासनेनंतर संडे स्कूल हॉलमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. यावेळेस आपण दानार्पण घेऊया. उपासना संगीतातून गीत क्रमांक 508 अर्पितो प्रभूला सर्वच काही हे गीत गात असताना आपण आपली भेट परमेश्वराला अर्पण करू.
सूचना आहे, पुढच्या रविवारी उपासनेनंतर जे लेप प्रीचर्स आहेत तर त्यांचं ओरिएंटेशन होईल, कार्यशाळा होईल. कारण की यावर्षी आपण घरोघरी जे आहेत 40 दिवसांच्या उपास प्रार्थना आपण ठेवत आहोत आणि लेप प्रीचर्स आणि मी आणि पाळकीनबाई ज्या ठिकाणी प्रार्थना असतील तर त्या ठिकाणी आम्ही 40 दिवसांच्या उपवास प्रार्थनेमध्ये येणार आहोत. तर या वर्षाचा जो थीम आहे उपवास प्रार्थनेचा तर तो ठेवलेला आहे आपण गॉड्स विल, देवाची इच्छा. तर यावर जे लेप प्रीचर्स आहेत तर त्यांना मार्गदर्शन मी करणार आहे. तर येणाऱ्या रविवारी चर्च उपासनेनंतर आपण संडे स्कूल हॉलमध्ये सर्व लेप प्रीचर्सनी उपस्थित राहावं आणि जर लेप प्रीचर ज्यांची कोणाची इच्छा असेल तर ते देखील उपस्थित राहू शकतात. असं नाही की बाबा जे लेप प्रीचर आहेत त्यांनीच राहावं, परंतु ज्यांना आवड असेल, इच्छा असेल तर ते देखील उपस्थित राहू शकतात. म्हणजे त्यांचा देखील आम्हाला उपयोग करून घेता येईल. यावेळेस आपण या दानार्पणावर प्रार्थना करूया आणि मी विनंती करतो मिसेस ज्योत्स्ना पवार ताईंसाठी की ते समोर येतील आणि दानार्पणावर प्रार्थना करतील. त्यानंतर प्रभूची प्रार्थना होईल आणि मग आपण आशीर्वाद घेऊया. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यासून सोडले आहे तसेच तू आमच्या गुन्हे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हीच तर सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुचा दया घना जिने सरो हे चिंतनी देह झिलो हा सेवनी अर्पितो तुला दयानी घे स्तोत्रे गायने आनंदे. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला. Shalom.